नमस्कार, स्वागत आहे तुमचं उमाज मराठी किचनमध्ये। आत्तापर्यंतची सर्वात स्वादिष्ट आणि जबरदस्त मिठाई याला बनवण्यासाठी तूप, खवा किंवा पाकाची सुद्धा गरज नाही। तर आज आपण घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारी मँगो रसमलाई बनवणार आहोत। तुम्ही उन्हाळ्यामध्ये ही मिठाई एक वेळ बनवली तर परत परत बनवून खाल इतकी टेस्टी आहे। तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मँगो रसमलाई करण्यासाठी मी या ठिकाणी 2 पिकलेले आंबे घेतलेले आहेत। तर आंबे घेताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ते आंबे गोड असावे। तर मी हे 2 बदामी आंबे घेतलेले आहेत। तर आपल्याला याचा सुरुवातीला गर काढून घ्यायचा आहे। आंबा आपण कट करून घ्यायचा आहे आणि यातील गर चाकूने किंवा चमच्याने आपल्याला जसा जमल तसा काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने याला छोटे छोटे कट घालून घ्यायचे आहेत, म्हणजे याचा गर आपल्याला व्यवस्थित असा काढता येईल। आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला तो मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे। त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हा सर्व गर घालूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये गर काढून घेतलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही आंब्याच्या गोडीनुसार ठरवू शकता। तर मी यामध्ये 4 चमचे साखर घालणार आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पनीर। तर जवळजवळ हे 60 ते 70 ग्रॅम आपलं एवढं पनीर आहे, ते आता यामध्ये घालायचं। आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। याची एकदम अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे आणि छान असा याचा पल्प तयार झालेला आहे। तर आता आपल्याला यातील 4 ते 5 चमचे पल्प एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे, नंतर आपल्याला तो लागणार आहे। आता राहिलेला शिल्लक राहिलेला जो पल्प आहे तो आपल्याला एका पॅनमध्ये ओतून घ्यायचा आहे। आता यामध्ये केशर घालूया, थोडीशी वेलची पूड आणि बारीक रवा 1 वाटी घालायचा आहे। आणि आपल्याला हे सर्व यामध्ये मिक्स करून घ्यायचं। ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी दूध घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सर्व यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण रोजच्या वापरासाठी जो रवा वापरतो तोच रवा मी या ठिकाणी घेतलेला आहे। तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। हे आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। तर हे सर्व आपल्याला गॅसवर ठेवण्यापूर्वीच मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण पॅन गॅसवरती ठेवूया। 4-5 मिनटं आपल्याला हे मध्यम आचेवरती छान असं शिजवून घ्यायचं आहे। याचा आपल्याला घट्ट गोळा होईपर्यंत शिजवायचा आहे। अगदी 4-5 मिनटातच हे मिश्रण आपलं घट्ट असं झालेलं आहे। तर आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। थोडंसं जरी पातळ दिसत असलं तरी जसं जसं हे गार होईल तसं ते अजून घट्ट होतं। तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया। हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। तर आता आपल्याला याचे छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहेत। तर चमच्याने यातील थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आहे। हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने एकसारखे आपल्याला छोटे छोटे बॉल तयार करायचे। छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। तर आपल्याला हे सॉफ्ट होण्यासाठी स्टीमरमध्ये वाफवून घ्यायचे आहेत। तर स्टीमरमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी आपलं गरम झालेलं आहे। तर वरच्या भांड्यामध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घेतले। त्याच्यामध्ये आपल्याला हे गोळे ठेवायचे आहेत। तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवून वरती एखादं भांडं ठेवू शकता आणि वाफवून घेऊ शकता। असं स्टीम केलं म्हणजे हे आपले गोळे आहेत ना खूप सॉफ्ट आणि एकदम मऊ असे होतात। तर जास्त वेळ नाही, आपल्याला अगदी 4 ते 5 मिनिटासाठी हे वाफवून घ्यायचे आहेत।
आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनटं स्टीम करून घेऊया. 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे आपण बॉल्स स्टीम केलेले आहेत ते पूर्णपणे थंड करून घेऊया. रसमलाईसाठी आपल्याला त्याचा रस तयार करून घ्यायचा आहे. तर गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये पाऊण लिटर दूध घालूया. दुधाला एक उकळी आणूया. दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं केशर घालूया, थोडीशी वेलची पूड आणि 4 चमचे साखर. तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे आपल्याला जास्त दाटसर असं करायचं नाही. पाऊण लिटर दुधाचं अर्धा लिटर दूध करायचं आहे आपल्याला. दूध थोडंसं आटवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं असं घट्ट झालेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. दूध पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण हा जो मँगो पल्प ठेवलेला होता तो घालूया आणि आपल्याला हा पल्प यामध्ये पूर्ण असं व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचा आहे. आणि थोडे काजू बदाम पिस्त्याचे काप, ड्रायफ्रूट्स तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता. तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. हा पल्प यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचा आहे. पल्प यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आणि याचा थिकनेसपणा बघा खूप छान आलेला आहे. तर हे बॉलसुद्धा आता आपले पूर्ण थंड झालेले आहेत. ते आता यामध्ये घालूया. हे यामध्ये घालायचे आहेत आणि 1 तासासाठी किंवा 2 तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे या मिठाईची चव अजून वाढते, खूप छान लागते खायला. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तोपर्यंत अशा प्रकारची आंब्याची रसमलाई तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.